पहिली गोष्ट एक डोक्यात घ्या, तुम्हाला 50 मीटर एक्स्ट्रा दिलेला आहे ऑलरेडी. ओके, म्हणजे 50 मीटर रनिंग तुम्ही काय केलेलं आहे, एक्स्ट्रा केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुमचे 7, 8, 10 सेकंद सुद्धा याच्यामध्ये काय होणार आहेत, मायनस होणार आहेत. ठीक आहे, असो, पण लक्षात घ्या कधीही जास्त असलेलं चांगलं, म्हणजे तुमच्या भविष्यासाठी चांगलं आहे. ओके, बर. आता सगळी आपल्या राजधानी परिवारातील सगळीच्या सगळी मुलं ए बरा माझा एक अतिशय चांगल्या पद्धतीनं पळालेले आहेत. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा जोरात. आता समोर लक्ष द्या, फक्त एक डोक्यात ठेवायचं. आता परा ऐक ना माझं, आता डोक्यात ठेवायचं की आपल्याला किती मार्क पडलेत, आपल्याला किती रिवर्स यायचं आहे, म्हणजे किती मायनस अजून टायमिंग करायचं आहे आपल्याला, हे डोक्यात ठेवायचं आणि इथनं पुढे प्रॅक्टिस करायची. लक्षात, सगळे चांगले पडले, सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि असंच प्रगती करत राहावा. प्रॅक्टिसमध्ये थोडंफार वाढवावं लागणार आहे आपल्याला. लक्षात, पुढे प्रॅक्टिस 1600 मीटरची वाढवावं लागणार आहे. म्हणजे बघा, 2 मार्क एक्स्ट्रा वाढली तर फायदा कोणाचा आहे, आपला आहे. बरोबर आहे ना. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण वर्कआउट सुरू केलं पाहिजे आणि ते होणार आहे उद्यापासून. असो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं माझ्याकडून हार्दिक 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 अभिनंदन.